नमस्कार. बातमी मागची बातमी सांगणाऱ्या विशेष कार्यक्रमात मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला बातमी आहे लालबागच्या राजा संदर्भात. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात. 2-2 दिवस रांगेत उभे राहतात. अशातच गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील लालबागचा राजा इथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती घडली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली, ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येते. यामध्ये महिला आणि लहान मुलं देखील गर्दीत चिरडताना दिसतायत. हा व्हिडिओ पाहूनच अंगावर काटा येतो. विशेष म्हणजे यावेळेस मुंबई पोलीस कुठेही दिसत नाहीयेत. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून हे भाविक येतात आणि चेंगराचेंगरीही होत असते. 2-2 दिवस हे भाविक रांगेत उभे राहतात आणि दर्शन घेण्याची मनामध्ये इच्छा असते त्यांच्या. मात्र अशा चेंगराचेंगरीसारख्या प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागतंय. गणेशोत्सवात लालबागच्या राजासाठी मोठी गर्दी झालेली आपण प्रत्येक वर्षीच बघतो आणि अशा घटनाही नेहमीच घडत असतात. या चेंगराचेंगरीमध्ये महिला आणि मुलं सुद्धा आपल्याला दिसतायत. गणेशोत्सवाच्या अगदी दुसऱ्याच दिवशीची ही चित्र आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतायत. कशा पद्धतीने एक लहान मुलगा हिरव्या सदरातला त्याला वाचवलं गेलेलं आहे या चेंगराचेंगरीतून, हे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय. लाखो भाविकांचा जमाव लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतो. लालबागच्या राजाची प्रसिद्धी फक्त देशभरातच नाही तर देशाबाहेरही आहे. देशाबाहेरून, संपूर्ण देशातून, महाराष्ट्रातून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दररोज येत असतात. एकदा फक्त लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं, त्याची झलक बघायला मिळावी यासाठी 2-2, 3-3 दिवस हे भाविक रांगेत उभं राहतात, संयम पाळतात. मात्र कुठेतरी त्यांचा संयम हा सुटतो आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते. गणेशोत्सवाचा आजचा आहे 5वा दिवस. मात्र लालबागचा राजा मंडप परिसरातील गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये. उलट दिवसेंदिवस ही गर्दी वाढताना दिसते. ही गर्दी इतकी प्रचंड आहे की दर्शनासाठी रांगेत उभं राहिल्यानंतर नंबर कधी येईल याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे भाविकांची चांगलीच गैरसोय इथे होतीये. दरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी, अनेक राजकीय वर्तुळातील महत्त्वाची माणसं येत असतात. त्यामुळे जेव्हा ही VIP लोक येतात त्यावेळेस भाविकांना तासनतास या रांगेमध्ये थांबून राहावं लागतं. गुरुवारी ही जी चेंगराचेंगरी झालेली आहे त्याचीच दृश्य आपल्याला स्क्रीनवर दिसतायत. गेल्या 5 दिवसांपासून लालबागमध्ये उत्सव आणि उत्साहाचं वातावरण आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे या परिसरात पाय ठेवायलाही जागा नसते. या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईतच नाही तर ठाणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी आणि ठाण्यातून नाही तर संपूर्ण देशभरातून, देशाबाहेरून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. या परिसरात एवढी गर्दी होते की उभं राहायलाही जागा नसते. विशेष म्हणजे मुंबईत पावसाच्या अधूनमधून सरी येत असतात आणि अशा पावसात, अशा गैरसोयीमध्ये भाविक रांगेत उभे असलेले दिसतात. लालबागच्या राजाला इतकी गर्दी का होते याची काही कारणं आपण पाहूयात. लालबागचा राजा हा मुंबईतील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे.
नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणेश मंडळाची चर्चा। प्रसिद्ध कलाकार, नेते, अभिनेत्यांची दर्शनास कायमच हजेरी। माध्यमांमध्ये लालबागच्या राजाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी। अनेक नेते, अभिनेते मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावत असतात। त्याचबरोबर राजकारणातील महत्त्वाची माणसं सुद्धा लालबागच्या राजाला येत असतात। त्यामुळे लालबागच्या राजाच्या मंडळाची प्रसिद्धी समाज माध्यमांवर सुद्धा चांगलीच होते। भाविकांचा कल लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यामुळेच मोठ्या प्रमाणात दिसतो। आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी यावर्षी लालबागच्या राजाला हजेरी लावलेली आहे। दरवर्षी हे अभिनेते, अभिनेत्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। कार्तिक आर्यन हा सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला होता। शिल्पा शेट्टी सुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे आली होती। अनेक अभिनेत्री, अभिनेते हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात। शाहरुख खान पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला होता। शाहरुख खान, त्याच्यासोबत त्याचा मुलगा, त्याची मॅनेजर हे सगळेजण लालबागच्या राजाच्या चरणी लीन झालेले बघायला मिळाले। लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये चेंगराचेंगरी सारख्या घटना नेहमीच होत असतात। दरम्यान इतकी गर्दी का होते याची कारणमीमांसा आपण करतोय। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लालबागच्या राजाला बडे नेते मंडळी आणि अभिनेते, अभिनेत्री सातत्याने येत असतात। आता आपण आपल्या स्क्रीनवर शाहरुख खानचे दृश्य बघतोय। शाहरुख खान त्याच्या लहान मुलासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला होता। त्याचबरोबर शिल्पा शेट्टी, कार्तिक आर्यन, राजकारणी मंडळी हे नेहमीच लालबागच्या राजाला येत असतात। एका बाजूला सेलिब्रिटी आपल्याला दिसतायत, तर दुसऱ्या बाजूला याच सेलिब्रिटींमुळे येणारी गर्दीही आपल्याला दिसते। तासनतास 2-2, 4-4 दिवस रांगेत उभं राहिल्यानंतर भाविकांना अशा पद्धतीने या चेंगराचेंगरीचा सामना करावा लागतोय। सातत्याने येणारी सेलिब्रिटी मंडळी, सातत्याने येणारे राजकारणी याच्यामुळे तासनतास लालबागच्या राजाच्या मंदिरामध्ये लालबागच्या राजाला दर्शनासाठी जाणारी जी लाईन असते ती थांबवली जाते। आपण आता बघतोय की अदा शर्मा ही सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती। सिनेविश्वातील या सेलिब्रिटींमुळे आपण बघतोय की कशा पद्धतीने भाविकांना या गैरसोयीचा सामना करावा लागतो। आता आपण बघतोय वरुण धवन हा लालबागच्या राजाच्या चरणी आला होता आणि जेव्हा जेव्हा हे सेलिब्रिटी लालबागच्या दर्शनासाठी येतात, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात, तेव्हा तेव्हा तासनतास त्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांना थांबवलं जातंय। आणि हे फक्त ह्याच वर्षीचं चित्र नाहीये, तर प्रत्येक वर्षी भाविकांना अशाच पद्धतीने रखडवण्यात येतं। लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते, मात्र भाविकांची तिथे गैरसोय होते या सेलिब्रिटींमुळे। नितीन मुकेश आता आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय। नितीन मुकेश याने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय लहान मुलं, महिला काहीही बघत नाही आणि चेंगराचेंगरी होते। ही गर्दी फक्त सामान्यांसाठीच असते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। सामान्य माणसानेच या चेंगराचेंगरीमधून, या गर्दीमधून जावं का असा प्रश्न सामान्य भाविकाला, एक गणपती बाप्पाच्या भाविकाला पडलेला प्रश्न। आणि हा या वर्षी पडलेला प्रश्न नाहीये, तर वर्षानुवर्ष हीच प्रथा, परंपरा लालबागच्या राजाच्या मंडळात सुरू आहे। बरं, चेंगराचेंगरी ही दरवर्षी होते, पण त्याही पुढे एक पाऊल जात शुक्रवारी हाणामारी सुद्धा झाली। हाणामारीचं दृश्य सुद्धा समाज माध्यमांवर चांगलंच व्हायरल झालं।
यावेळेस एका पुरुषाच्या हातात एक लहान मुलगी आहे आणि त्याच गदारोळातून ती स्त्री तो पुरुष त्या लहान मुलीला घेऊन येताना आपण बघतोय आणि इतके तास रांगेत उभं राहून इतके तास त्या बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांना अशा पद्धतीने कार्यकर्त्यांकडून झालेली हाणामारी ही कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। दरम्यान लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार तर करण्यात आली, मात्र सातत्याने या घटना घडत असतात आणि भाविकांवर अशा पद्धतीने अन्याय होत असतो असं आपण म्हणू शकतो। तर हा अन्याय लालबागच्या राजाच्या मंडळाकडून कधी थांबणार आहे हा प्रश्न सामान्य भाविक विचारतायत। या संदर्भात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली होती, मात्र हा प्रकार या वर्षीचा नाहीये। हा प्रकार प्रत्येक वर्षी 10 दिवस होतो। चेंगराचेंगरी, भाविकांसाठी व्यवस्थित तिकडे व्यवस्था केलेली नसते। कोणतेही बडे नेते सेलिब्रिटी आल्यानंतर भाविकांची रांग का थांबवावी लागते? त्यांच्यासाठी दुसरी काही पर्यायी व्यवस्था नाही करता येऊ शकत का? इतकं मोठं मंडळ आहे, इतक्या वर्षांपासून हे मंडळ गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतं, मात्र तरीही इतकी साधी सुविधा या मंडळाला करता आलेली नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत। लालबागच्या राजाची आरती आपण आता बघतोय। लालबागच्या राजाच्या आरतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होते। दरम्यान लालबागच्या राजाला येणारी गर्दी ही लाखोंच्या घरात असते। दर दिवशी लाखो नागरिक, लाखो भाविक लालबागच्या चरणी नतमस्तक होत असतात। अनेक भाविकांचे नवस असतात, अनेक भाविकांना दर्शन घेण्याची इच्छा असते, मात्र काही योग्य प्रकारच्या सुविधा लालबागच्या राजाच्या मंडळाकडून झालेल्या दिसत नाहीयेत। बरेचदा असेही आरोप होतात की जोपर्यंत गर्दी होत नाही तोपर्यंत लाईन किंवा रांग सोडायची नाही, असंही नागरिकांकडून ऐकायला मिळतं। जेव्हा बाहेर गर्दी दिसेल, मंडळाच्या बाहेर गर्दी दिसेल, लोकांची रांग लांबच लांब रांग झालेली असेल, तेव्हाच दर्शन सुरू होईल, अशा पद्धतीचा एक कल सुद्धा भाविकांकडून ऐकायला मिळत असतो। गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी चेंगराचेंगरीसारखी घटना घडली आणि त्यानंतर हाणामारी झाली आणि याच संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। पाहूयात ते काय म्हणालेत। लालबागच्या राजाला इथे पोलीस बंदोबस्त कमी पडत नाही, भरपूर पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असतो। सगळ्या प्रकारच्या ड्रिल त्या ठिकाणी होतात। त्या मंडळाशी देखील आम्ही म्हणजे पोलीस विभाग जो आहे तो चर्चा करून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठरवतो। हे मात्र खरं आहे की कधी कधी गर्दी त्या ठिकाणी अनावर होते, त्यावेळेस काही वेगळे मेजर्स घ्यावे लागतात, पण त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे। लालबागचा राजा हे गणेशोत्सवाचा मुंबईतला केंद्रबिंदू असं म्हणायला पाहिजे। लालबागचा राजा हा मुंबईतला गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू असं म्हणायला हरकत नाही। लाखोंच्या संख्येने दररोज लालबागच्या राजाला गर्दी होत असते, मात्र भाविकांना अनेक समस्यांना इथे तोंड द्यावं लागतं। सेलिब्रिटी, बडे नेते आल्यानंतर भाविकांची तासनतास रखडलेली रांग ही पुन्हा एकदा थांबवून ठेवण्यात येते, त्यामुळे भाविकांना आणखीनच त्रास होतो। बरं, भाविक हे फक्त प्रौढ नसतात, त्यांच्यासोबत लहान मुलं असतात, काही म्हातारी माणसं असतात। या सर्व गोष्टींकडे लालबागच्या राजाच्या मंडळाचं दुर्लक्ष होताना दिसतंय। ग्राउंड झिरोमध्ये आणखी महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर।